आत्ताच आमचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी जी 14 तारखेच्या कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांना माहिती दिलेली आहे आणि त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे, कारण देशातला पहिला सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा हा पुणे विद्यापीठामध्ये त्याचं अनावरण होणार आहे। माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्याचं अनावरण होईल। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे स्वतः या कार्यक्रमामध्ये सामील झालेले असतील। महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आमचे सगळे विद्यापीठाचे सहकारी असतील, आमच्या मंत्रालयातले सहकारी असतील, हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचा ऐतिहासिक कार्यक्रम हा 14 तारखेला होईल आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज मी या विद्यापीठामध्ये आलो होतो। कशा पद्धतीनं हा पुतळा तयार केला गेलेला आहे, कशा पद्धतीनं हा कार्यक्रम होणार आहे, मिनिट टू मिनिट कार्यक्रम जो राज्यपाल महोदयांना पाठवायला लागतो तो देखील विद्यापीठ येत्या काही कालावधीमध्ये पाठवणार आहे। आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला कार्यक्रम राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, छगन भुजबळ साहेब आणि आम्ही सर्वच सहकारी यजमानी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि अतिशय चांगला कार्यक्रम हा 14 तारखेला पार पडेल यासाठी आज मी उपस्थित होतो। आणि आज या बैठकीमध्ये अजून एक माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांची वसतिगृह सुरू करण्याची देखील एक फार मोठी मागणी ही महाराष्ट्राच्या स्तरावर होते आणि या संदर्भात देखील आजच आम्ही निर्णय घेतला आहे की जिल्हाधिकाऱ्यांशी कुलगुरूंनी चर्चा करावी, कोरोनाच्या संदर्भातला आढावा घ्यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं तातडीनं वसतिगृह ही 50%, 25%, 30% जसं विद्यापीठाला वाटेल आणि जिल्हाधिकाऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं सुरू करावीत, अशा पद्धतीचा निर्णय आजच आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की वसतिगृह सुरू करण्याचा जो काही प्रश्न होता तो देखील आता संपला आहे। ऑनलाईन एक्झामचा जो विषय होता तो मी अगोदरच सांगितलं की 15 फेब्रुवारीपर्यंतच्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत या ऑनलाईन पद्धतीनं होतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर ग्रामीण भागाचा असेल, शहरी भागाचा असेल आढावा घेतला जाईल आणि त्याच्यानंतर भविष्यातल्या परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीनं घ्यायचा हा निर्णय विद्यापीठ घेईल हे अगोदरच मी आपल्याला सांगितलेलं होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता हा पुतळ्याचं अनावरण करत असताना पूर्ण सावित्रीबाईंचं आणि महात्मा फुलेंचं आयुष्य हे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना दिसावं किंवा विद्यापीठामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा इथल्या लोकांना दिसावं अशी विद्यापीठाची मागणी आहे। त्यांना देखील आम्ही 14 तारखेच्या निमित्तानं निधी उपलब्ध करून देणार आहोत। या ठिकाणी महात्मा फुले अध्यासन केंद्र हे अगोदरच चालू झालेलं आहे, पण दुर्दैवानं ते नॉन प्लॅनमध्ये आहे। तर आजच्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की 31 मार्च नंतर कुलगुरू महोदयांनी प्लॅनमध्ये आणून त्याच्यासाठी मागणी करावी, कारण धोरणात्मक निर्णय अध्यासन केंद्राला 3 कोटी रुपये द्यायचा हा आम्ही राज्य पातळीवर घेतो आहे, परंतु हे नॉन प्लॅन असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकत नाही आणि ते प्लॅनमध्ये इन्क्लूड करण्याच्या सूचना आणि निर्देश आजच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना दिलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की या विद्यापीठामध्ये नवीन जे काही उपक्रम होत आहेत ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू राहावेत याचा देखील आज आम्ही आढावा घेतला। त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त जातींसाठी जे अभ्यास केंद्र सुरू केलेलं आहे तर त्या परिस्थितीचा देखील मी आढावा घेतला आहे, कारण त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतलेला होता, मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलेला होता आणि विद्यापीठाला ज्या काही पदाची निर्मिती करायची असेल, पदं भरायची असतील, अन्य ज्या काही अडचणी असतील त्या संदर्भात देखील आमचा आढावा या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की 14 तारखेचा कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आणि या विभागाचा मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना देखील मी 14 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो। आपण सगळ्यांनी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। हा एक भाग झाला आणि दुसरं आपल्याला माहीत असेल की एक 3 दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि ती म्हणजे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचं निधन झालं। आजच महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मीटिंग होती। मी काही काळ त्या मीटिंगला देखील ऑनलाईन उपस्थित होतो आणि मला सांगताना एक समाधान आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1.5 वर्षापूर्वी माझ्या विभागानं मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्या समितीचे अध्यक्ष आम्ही हृदयनाथ मंगेशकरांना केलेलं होतं। त्या समितीवर उषाताई मंगेशकर होत्या, त्या म्हणजे आहेत
त्या समितीवर आदिनाथ मंगेशकर आहेत, त्या समितीवर मयुरेश पै आहेत, जाकीर हुसेन आहेत, AR रहमान आहेत, शिवकुमार शर्मा आहेत, अशी सुरेश वाडकर आहेत, अशी दिग्गज मंडळी आहेत. आणि दिग्गज मंडळीने एक सर्वे केला लता दीदींच्या नेतृत्वाखाली आणि कलिना विद्यापीठामध्ये म्हणजे मुंबई विद्यापीठातली जागा ही द्यावी अशा पद्धतीची शिफारस ही हृदयनाथ मंगेशकरजींनी समितीनं केलेली होती. याचं कारण असं होतं की हे स्वप्न जे आहे ते लता दीदींचं होतं आणि लता दीदींच्या हस्ते ह्याचं भूमिपूजन व्हावं ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांची, आदित्यजींची, सगळ्यांचीच इच्छा होती. परंतु दुर्दैवानं ती जमीन काही विद्यापीठाकडनं उच्च व तंत्रशिक्षण विभागाला म्हणजे या संगीत महाविद्यालयाला मिळाली नाही आणि या सगळ्या कालावधीमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि दीदींचं निधन झालं. कालच मी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, आजच मी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला. तर या कमिटीमध्ये कोण होते तर जे आदिनाथजी मंगेशकर आहेत, हृदयनाथजी मंगेशकर आहेत, उषाताई मंगेशकर आहेत. त्यांनी एक असं आम्हाला सुचवलं महाराष्ट्र शासनाला की दीनानाथ मंगेशकर हे लता दीदींचे गुरु देखील होते, नुसते वडील नाही गुरु देखील होते. आणि म्हणून हे कॉलेज करत असताना, आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉलेज करत असताना याचं नाव जर आपण भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय केलं तर आम्हाला सगळ्यांना आणि देशवासियांना समाधान होईल. हे काल त्यांनी सांगितलं आणि 24 तासामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि आत्ताच आम्ही हा GR पारित केलेला या नावाचा. आणि ते जे संगीत महाविद्यालय होणार आहे ते संगीत महाविद्यालय आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय अशा पद्धतीचं होणार आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये त्यांचं 70 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना ज्या काही वस्तू मिळालेल्या आहेत ते कुटुंब अजून त्यांच्या काही ज्या वस्तू निगराणीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि रिसर्च लता दीदींवर जर करायचं असेल तर भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावानं याच संगीत महाविद्यालयामध्ये एक मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम असेल आणि ती देखील मान्यता आज कॅबिनेटनं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा मोठा प्रकल्प राबवणारं दीदींच्या नावानं, कारण त्या महाराष्ट्रातल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचं करिअर 70 वर्ष या मुंबईमध्ये दिलेली आहेत. आपल्या भारताचं ते भूषण होतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक फार मोठं दालन अशा पद्धतीनं आम्ही कलिनाचा समोरचा कॅम्पस जो आहे, जी जागा आम्हाला कलिना कॅम्पसमध्ये मिळत नव्हती त्याच कलिना कॅम्पसच्या समोर 3 एकरची उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जागा आहे. तर त्या 3 एकरच्या जागेमध्ये तातडीनं हे उभारावं अशा पद्धतीच्या सूचना आजच कॅबिनेटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला केलेल्या आहेत. आणि जी काय भावना होती लता दीदींची की मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं कशा पद्धतीचं संगीत महाविद्यालय करावं, तर त्याचा एक फॉर्म्युला म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली बोलीभाषेतलं गाणं ते आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं जाणारं गाणं ह्याचा अभ्यास त्या संगीत महाविद्यालयामध्ये असला पाहिजे अशी लता दीदींची इच्छा होती. आणि त्यांच्याच या इच्छेला डोळ्यासमोर ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचं देशातलं सगळ्यात मोठं संगीत महाविद्यालय मुंबईमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि हा आत्ता कॅबिनेटमध्ये निर्णय नाही 1.5 वर्षापूर्वी लता दीदींची अशी इच्छा होती की त्यांच्या वडिलांच्या नावानं म्हणजे गुरूंच्या नावानं मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं संगीत महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचं असावं. त्यांची इच्छा, त्यांचं स्वप्न आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला की हे संगीत महाविद्यालय स्थापन करावं. त्यासाठी लता दीदींनीच सांगितलं की हृदयनाथ मंगेशकरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. ती समिती स्थापन होऊन महाराष्ट्र शासनाकडे कसं संगीत महाविद्यालय असावं याचा अहवाल देखील प्राप्त झालेला आहे. पण दुर्दैवानं वेळेत जागा न मिळाल्यामुळं ते तिथं होऊ शकलं नाही. या सगळ्या कालावधीमध्ये काल परवाच दीदींचं निधन झालं आणि म्हणून याच समितीतल्या लोकांचं म्हणणं असं आहे की संगीत महाविद्यालयाचा अहवाल आमचा तसाचा तसा स्वीकारला पाहिजे, त्याच्यामध्ये जसंच्या तसं काम जे दीदींनी सांगितलं आहे ते केलं पाहिजे. पण दुर्दैवानं दीदी आता आपल्यासोबत नसल्यामुळं ते जे नाव आहे ते भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असं करावं अशी त्यांची मागणी आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी आहे किंवा काय अशातला भाग नाही. समितीच्यावर काम करणारे सगळेच मंगेशकर कुटुंबीय आहेत आणि मंगेशकर कुटुंबियांनीच सांगितलं की अशा पद्धतीचं हे संगीत महाविद्यालय करावं. मला कुणी कोणाला पत्र पाठवलं मला खरोखरच त्याच्यामध्ये काही पडायचं नाही. परंतु उद्धव साहेबांनी 1.5 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता
1.5 वर्षानंतर ज्यावेळी हा अहवाल आला त्यावेळी दुर्दैवानं लता दिदी म्हणजे लता मंगेशकर आपल्यासोबत नाही आहेत आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं की त्याचं नाव संगीत विद्यालयाचं असं करावं. मला असं वाटतं की स्मारक करत असताना त्यांच्या विचाराचं स्मारक असलं पाहिजे, त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करणारं स्मारक असलं पाहिजे आणि जगाच्या पाठीवर जगातला कानाकोपऱ्यातला माणूस किंवा विद्यार्थिनी या लता मंगेशकरांच्या त्या म्युझियममध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलं पाहिजे आणि त्यांच्या एवढं मी म्हणत नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून संगीतकार असेल किंवा गीतकार असेल किंवा गायक असेल बनलं पाहिजे, अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही पुढे जातो. आज ब्रिटिशवाल्यांना जामीन मंजूर झाला आहे, काय प्रतिक्रिया द्याल? कारण आतापर्यंत त्यांना 2 ते 3 वेळी जामीन नाकारण्यात आला, अखेर सिंधुदुर्ग कोर्टाने त्यांना जामीन. मला असं वाटतं मी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आलेलो आहे. सावित्रीबाई फुलेंच्या देशातल्या पहिल्या पुतळ्याचं आम्ही अनावरण करणार आहोत. दीदींच्या नावानं काय आपण देणार आहोत देशाला, जगाला, त्या संदर्भात उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर आपली चर्चा होत असताना सिंधुदुर्गामध्ये कुठच्या आरोपीला जामीन झाला, त्याला का नाही झाला, ह्याच्यावर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांती पंडित यांची JNUच्या कुलगुरूपदी निवड झालेली आहे. ही एका अर्थाने आनंदाची बाब असते की त्या गेल्या काही वर्षापासून रजेवर असल्याचं आपल्याला विद्यापीठाच्या अहवालावरून दिसून येतं. नियमानुसार या रजा दिलेल्या आहेत किंवा नाही, इतक्या कालावधीपर्यंत एखादी व्यक्ती रजेवर राहू शकते का? आणि तीच व्यक्ती प्राध्यापिका कुलगुरू म्हणून गेलेली आहे. या नियमांची किंवा याची काही चौकशी होणं अपेक्षित आहे का असं मला वाटतं? आता ह्याची चौकशी कुणी करावी हा प्रश्न आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून माझ्याकडे जी माहिती आत्ता विद्यापीठाने दिली आहे ही जर मी आपल्याला सांगितली तर त्याच्यावर कोण नक्की कारवाई करणार? राज्य शासन तर करू शकत नाही, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची ही कमिटी आहे. मला आज असं कळलं की त्याला व्हिजिलन्स कमिटी देखील आहे. व्हिजिलन्स कमिटीकडे देखील पुणे विद्यापीठानं गोपनीय अहवाल पाठवलेला आहे. तो काय पाठवलेला आहे तर 2011मध्ये त्यांच्याबद्दल काही तक्रारी आलेल्या होत्या. त्या तक्रारी समितीसमोर गेल्या, त्या तक्रारींची शहानिशा झाली आणि त्याच्यामधनं त्यांची 5 इन्क्रिमेंट थांबवली गेली. म्हणजे त्या तक्रारीमध्ये तथ्य होतं की नाही हे आता माझ्यापेक्षा तुम्ही विद्यापीठांना विचारलं तर चांगलं राहील, कारण मी बोललो की त्याला एक वेगळा ट्रॅकवर नेलं जातं. त्यांनी जी मला विद्यापीठानं माहिती दिली त्याच्यानंतर विद्यापीठानं पुढं जाऊन मला सांगितलं, मी त्यांना विद्यापीठाला हे पण विचारलं नाही की सिलेक्शन कमिटीवर कोण आहेत, कोणी सिलेक्शन केलेलं आहे, किती केंद्र शासनाचे सदस्य आहेत, कुठचा कायदा बदललेला आहे, मग राष्ट्रपतींचा अधिकार काढून घेतला आहे का, असं काही विचारलं नाही. त्याच्यावर त्यांनी दुसरी गोष्ट मला अशी सांगितली की ती जी काही व्हिजिलन्स कमिटी असते की कोणाचं इन्क्रिमेंट थांबलं असेल, कोणावर कारवाई झाली असेल, कोणावर काय अन्य गुन्हे असतील तर ह्याचं पूर्ण शहानिशा करतात आणि त्याच्यातनं ती व्यक्ती क्लिअर असेल तर त्याची नेमणूक करतात असं मला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तथ्यच असणार आहे, कारण शेवटी व्हिजिलन्स कमिटी आहे. तर ते सगळे कागदपत्र पुणे विद्यापीठानं व्हिजिलन्स कमिटीकडे पाठवलेले आहेत असं मला स्वतः रजिस्ट्रारने देखील सांगितलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्हिजिलन्स कमिटीकडे जर हे कागदपत्र गेल्यानंतर व्हिजिलन्स कमिटीला जर शंका आली असेल तर त्यांनी जे केलं आहे ते योग्य आहे, पण ज्यांनी मग त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर नक्की काय होणार आहे ते पण कळलं पाहिजे, कारण शेवटी त्यांना पण त्या बदनाम होऊ शकतं. कारण आता हे जे काही प्रश्न निर्माण झालेत ते 2011मध्ये त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्याच्यामुळेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता व्हिजिलन्स कमिटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट नक्की काय निर्णय घेतं आहे हे मला माहीत नाही, कारण 2 निर्णयाप्रत जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं की जी चौकशी झालेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे. ती जर अयोग्य असेल तर त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न केला, कारण आज तेच इश्यू चालू झाले ना की एका मातब्बर संस्थेच्या कुलगुरूपदी पुण्यातली एखादी व्यक्ती बसणं हे भूषणावंच आहे. जसं आपण सांगितलं की आम्हाला देखील सगळ्यांना अभिमान आहे, पण ही सुरुवात कुठनं झाली? दिल्लीतनंच झाली. दिल्लीतल्याच काही लोकांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या तक्रारी आणि अशा पद्धतीच्या काही कारवाया झालेल्या आहेत, तर त्याची शहानिशा सेंट्रल कमिटीनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं केलं पाहिजे. आणि दुसरं मला सांगायचं आहे की आता जे आमच्यावर आरोप प्रत्यारोप करतात ते ह्याच्यावर उत्तर काय देणार आहेत? कारण विद्यापीठानं जे जे काय मला सांगितलं ते मी लिहूनच आणलं आहे. मला अपेक्षित होता प्रश्न, आणि त्यांनी 2011पासून कशा कशा कारवाई केलेल्या आहेत. मी असं म्हणत नाही त्या कारवाई योग्य होत्या की अयोग्य होत्या ह्या बोलण्याचा मला अधिकार नाही, पण त्या जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका युनिव्हर्सिटीवर कुलगुरू म्हणून गेलेल्या आहेत ते महाराष्ट्रासाठी भूषण आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु मग त्यांना बदनाम करण्यासाठी कुणी हे केलं आहे का तर त्याची तरी चौकशी केली पाहिजे, पण ती सेंट्रल गव्हर्नमेंटने केली पाहिजे. पण ती जर चौकशी करायची नसेल तर त्यांच्यावर झालेले जे आरोप आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे देखील व्हिजिलन्स कमिटीनं जाहीर केलं पाहिजे.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा विचार सेंट्रल गव्हर्नमेंटनं केला पाहिजे. हीच आमची मागणी राहणार. आणि तसं पत्र पाहिजे तर मी सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहीन. नाही, नक्कीच चौकशी. म्हणजे विद्यापीठानं जर 1200 दिवसाची रजा दिली असेल तर ती कशासाठी दिलेली आहे, काय दिलेली आहे, ह्याची आम्ही नक्की चौकशी करू. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रजेवर असलेली व्यक्ती, तिच्या क्वालिफिकेशनबद्दल मला काय बोलायचं नाही किंवा त्यांना कुठेही कमी मला लेखायचं नाही. माझे 2च मुद्दे आहेत. जर त्यांना त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे तर त्यांच्यावर ज्यांनी आरोप केलेले आहेत, ज्यांनी शिक्षा त्यांना केलेली होती, ज्यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती, त्या लोकांचं तुम्ही काय करणार, आणि त्यांची नेमणूक जी केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्राला सांगणार. म्हणजे देशाला, महाराष्ट्राला असंही म्हणत नाही, पण देशाचं विद्यापीठ देशाला सांगणार आहे की नाही. पण एक मात्र नक्की आहे की पुण्यातली व्यक्ती एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू होतात, ही आम्हाला सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु सगळ्या शंका दूर होणं ही तुमची जशी मागणी आहे तशी माझी देखील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मागणी आहे. तर एक वेगळा प्रश्न, आणि तुम्ही पुण्यात आहे म्हणून तो प्रश्न आहे की गेल्या शनिवारी पुण्यातील शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना एक धक्काबुक्कीचा प्रकार घडलेला होता. त्यानंतर अनेक शिवसैनिकांना अटक झाली, जामीन मिळाला. तुम्ही काय माहिती घेतली या प्रकरणाची? कारण की जे या घटनेमध्ये सहभागी होते त्यांनी आरोप असा केला की उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांना मारायचं. किरीट सोमय्या एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मगाशी आपण मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये एखाद्या व्यक्तीला जामीन झाला. मला असं वाटतं की सन्मान्य न्यायाधीशांसमोर ह्या सगळ्या सुनावण्या होत असतात, आणि सन्मान्य न्यायाधीशांनी जर शिवसैनिकांना न्याय दिलेला आहे, त्यांना जामीन दिलेला आहे, तर त्यांच्या न्याय दिलेल्या भूमिकेवर मी बोलणं हे योग्य ठरत नाही. पण मी जे काही माहिती घेतली किंवा मी काय चर्चा केली तेव्हा मला असं सांगण्यात आलं की जे काय झालं ते त्यांचे जे कोण बॉडीगार्ड होते त्यांच्या धक्क्यानं ते पडले होते, अशी मला प्राथमिक माहिती मिळते. मला खरं खोटं काही माहिती नाही. परंतु ज्या शिवसैनिकांवर जो काय आरोप झाला होता त्यांना जामीन मिळालेला आहे आणि जामिनावर त्यांची मुक्तता झालेली आहे. त्यांनी असा आरोप केला की साहेब ठार मारण्याचा प्रयत्न होता आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी तो आदेश दिला, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. आणि त्यांनी काय बोललं त्याच्यापेक्षा मी एक स्पष्ट सांगतो की माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं व्यक्तिमत्व नुसतं महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांवर कायमस्वरूपी आरोप करून उद्धव ठाकरे साहेबांची प्रतिमा कोणीही देशातला माणूस मलिन करू शकत नाही, हे शिवसैनिक म्हणून माझं एक जाहीरपणानं मत आहे. तर त्यांनी जे काही आरोप प्रत्यारोप केलेले आहेत, त्यांनी जी काही तक्रार केलेली होती त्याची शहानिशा पोलिसांनी केली असेल आणि त्याच्यानंतर कोर्टानं त्याच्यानंतर न्याय दिल्यानंतर त्याच्यावर बोलणं मी योग्य नाही. परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणं म्हणजे मला असं वाटतं की फार चुकीचं आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना महाराष्ट्रातली जनता नाही देशातली जनता ओळखते, आणि म्हणून प्रत्येक सर्वेमध्ये पहिल्या 3 ते 4 मुख्यमंत्र्यांमध्ये कोणीही किती आरोप जरी केले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबच येत आहेत. तर मला असं वाटतं की या आरोपांकडे आणि या बदनामीकडे महाराष्ट्रातलं ढुंकूनही कोण बघणार नाही. यामध्ये मला सगळ्याच विद्यार्थ्यांना एक नम्रतेची विनंती करायची आहे की कुठंही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं वर्तन कोणाकडूनही होऊ नये. शेवटी आपण कॉलेजमध्ये शिकत असताना, विद्यापीठांमध्ये शिकत असताना सगळे एकत्र येऊन शिकत असतो. जात पात धर्म बाजूला ठेवून ज्ञानार्जनाचं काम करत असतो, आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की अशा पद्धतीनं कोणतरी भडकवतं आहे म्हणून भडकून जाऊन आपल्यामधलं ऐक्य दुभंगवणं हे चुकीचं आहे. आपल्यामधली एकजूट बाजूला ठेवणं विद्यार्थ्यांमधली हे एक चुकीचं आहे. आणि म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांनी कुठेही कायदा आणि व्यवस्था बिघडणार नाही आणि आपापसात वाद होणार नाहीत, आपापसात दंगे होणार नाहीत, त्याची दक्षता घेतली पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरमध्ये असं म्हटलं की शाळा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान दूर करण्यासाठी रविवारी शाळा सुरू ठेवावी लागते. तर सेम आपल्या हायर एज्युकेशन महाविद्यालयांच्या बाबतीत तसं आपण काही करू शकतो किंवा तसं काही कल्पना आहे? नाही, कालचं माननीय अजितदादांचं वक्तव्य बघितलेलं आहे. खरोखरच अभ्यास करण्यासारखं आहे, कारण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर अभ्यासक्रम शिल्लक राहिला असेल तर काहीतरी मार्ग आपल्याला काढला पाहिजे, आणि ती देखील बैठक मी लवकरात लवकर घेईन. पण दुसरं एक मला आजच्या योग साधून एक फक्त सांगायचं आहे की उद्या सकाळी 11 वाजता जो मगाशी उल्लेख केला आपण की भारतरत्न लता दीदींच्या श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो आहे. आणि मला असं वाटतं की देशातला असा पहिला कार्यक्रम असेल की त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे कुटुंबीय ऑनलाईन सामील होत आहेत, परंतु लाखो विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील होत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही लता दीदींचं कार्य काय होतं म्हणजे ते सगळं आम्ही दाखवू शकणार नाही, पण लता दीदींनी देशासाठी डिझास्टरच्या वेळी काय केलेलं आहे, लता दीदींनी ज्या ज्या ठिकाणी पूर आले, ज्या ज्या ठिकाणी भूकंप आले, पोलिसांच्या मदतीसाठी काय केलेलं आहे, ज्यावेळी इंडियाची टीम जिंकून भारतामध्ये आली त्यावेळी इंडियाच्या टीमसाठी काय केलेलं आहे, हे जे काय सामाजिक त्यांचं काम होतं म्हणजे गायनाच्या पलीकडे जाऊन त्या काय करायच्या,
हे सगळ्या विद्यार्थ्यांसमोर राहावं यासाठी उद्या 11 वाजता सगळ्या कॉलेजेसबरोबर आपण हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम साजरा करतोय. मला आपल्याला देखील विनंती करायची, मी लिंक आपल्या सगळ्यांना शेअर करेन, आपण देखील त्याच्यामध्ये सामील व्हावं. कदाचित असं होऊ शकतं, कारण हा दुर्दैवाने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, की याला एवढ्या मोठ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळेल, फार मोठ्या पद्धतीने मिळेल अशा पद्धतीची आम्ही रचना देखील केली. नाही, हे पण मी काम हातामध्ये घेतलेलं आहे, पण ते ब्रश हळू चाललेलं आहे. एक काहीतरी पेंटिंग झालं असं मला कळलं, अजून 2-3 महिन्यात होतील. आता तर मी मागच्या वेळी देखील मी आश्वासन आपल्याला दिलं की पुढच्या वेळी ज्यावेळी पुण्यात येईन, माझ्या वैयक्तिक कामासाठी येईन, माझ्या शासकीय कामासाठी येईन, त्यावेळी विद्यापीठामध्ये येईन आणि नक्की त्याचं किती पेंटिंग चालू आणि कधी ते लागणार आहे त्याचा रिव्ह्यू मात्र मी नक्की घेणार आहे. कारण 3 महिने मला सांगितलेलं होतं की 3 महिन्यामध्ये लागतील म्हणून, पण साल सांगितलेलं नव्हतं, हे आज माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आज मी त्यांच्याकडनं तार झालं. पुन्हा एकदा येऊन आता मी त्याबाबत माझ्या हातामध्ये कळलं नाही, मी पण पेंटिंग केलं असतं, इतके दिवस का लागतात मला पण कळलेलं नाही. मी असं देखील ॲडवाईस केला होता की जे स्कूल ऑफ आर्ट्स हे एक नामवंत संस्था उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत चालते, तिथले काही आर्टिस्ट आणून करा असं देखील मी सांगितलेलं होतं. परंतु ठीक आहे, विद्यापीठाकडे सगळे कलाकार चांगले असल्यामुळं ते लवकरात लवकर पूर्ण करतील याची मला खात्री आहे. पण आता जाताना आपली सूचना म्हणून मी तारीख आणि साल विचारून जाणार आहे. 1.5 साल पहले महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री उद्धव साहब ने घोषणा की थी कि लता दीदी का एक स्वप्न था कि मास्टर दीनानाथ मंगेशकर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय बनाया जाए, लेकिन अभी लता दीदी तो चल बसी है, इसलिए वो अभी संगीत विद्यालय का नाम जो है वो भारत रत्न लता दीनानाथ मंगेशकर अंतर्राष्ट्रीय संगीत विद्यालय ऐसा रखा जाएगा. ये कैबिनेट ने आज मंजूरी दी है. ये बम्बई में कलिना का जो परिसर है उसमें ये होगा, 3 एकड़ में होगा, लेकिन अच्छी तरह से होगा. देश की सबसे अच्छा संगीत महाविद्यालय रहेगा. इसमें जो कमेटी है वो हृदयनाथ मंगेशकर उसके अध्यक्ष है, उसमें जाकिर हुसैन साहब भी है, AR रहमान साहब भी है, शिव कुमार शर्मा है, आदिनाथ मंगेशकर है, उषाताई मंगेशकर है. तो ये सब ने जो अहवाल बनाया वो भी गवर्नमेंट के पास आ गया है. अभी टाइम बाउंडिंग में ये काम बनाएंगे और अच्छा स्कूल महाविद्यालय खड़ा करेंगे. सर, इसके अलावा एक और विषय था, जिस तरह कर्नाटका में हिजाब को लेकर पूरा मसला है, स्कूल कॉलेज से जुड़ा हुआ है, ऐसे में यहाँ के स्टूडेंट्स को आप क्या फील कर रहे हैं और किस तरह देख रहे हो उस पूरे मामले को? नहीं, मेरी एक विनती है कि जो स्टूडेंट्स हैं उनके हाथ से लॉ एंड ऑर्डर हो जाए, ऐसा कोई भी बर्ताव नहीं होना चाहिए, मेरी विनती है. क्योंकि हम सब इकट्ठा रहते हैं और जब ये कोई अभी मिसअंडरस्टैंडिंग फैला रहा है उसके बारे में आगे जाके जो हमारे स्टूडेंट लोग हैं उसमें लॉ एंड ऑर्डर हो जाए, ऐसा कोई नहीं होना चाहिए, यही मेरी विनती है. सर, संजय राऊत यांनी आज दिल्लीत एक पत्रकार परिषद केली सकाळी आणि त्यांनी आरोप असं केलं की एक लेटर त्यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलं होतं की ईडीचा गैरवापर करून महाराष्ट्रात सरकार पाडण्याचं काम भाजप करतायत. 3 मंत्री ईडी कार्यालयात बसून राहतात. आणखी मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यांचा खुलासा करणार आहे असं त्यांनी सांगितलं. या सगळ्याकडे कसं बघतो? स्वतः शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करणार आहे म्हणून सांगितल्यानंतर मी त्याच्याकडे बघण्याचा काही प्रश्नच येत नाही. जी वस्तुस्थिती संजय राऊत साहेबांनी सांगितलेली आहे ती अतिशय योग्य आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये संजय राऊत साहेबांनी जी घोषणा केलेली आहे पत्रकार परिषद घ्यायची, त्या पत्रकार परिषदेमधूनच ते त्यांचे विषय संपूर्ण जनतेसमोर मांडतील. राज्यातली महाविद्यालय ऑफलाईन सुरू झालेली आहेत. काही आता मी आढावा घेतला, काही ठिकाणी जी बंद होती ती देखील सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सर, जसे 10वी 12वी परीक्षा ऑफलाईन होते, ऑनलाईन करून, तर महाविद्यालयाचे काय ऑनलाईन होणार की ऑफलाईन? महाविद्यालयाच्या देखील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आता ऑफलाईन एक्झामसाठीच तयारी केली पाहिजे, तयार राहिलं पाहिजे. 25 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन एक्झाम घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता, परंतु 25 फेब्रुवारीनंतर या परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन घ्यायच्या याच्यावर आम्ही सविस्तर परत कुलगुरूंशी चर्चा करू. परंतु ऑनलाईन एक्झाम ही तात्पुरत्या स्वरूपाची केलेली व्यवस्था होती, ती परमनंट सोल्युशन आहे असं कोणी समजू नये, विद्यार्थ्यांनी समजू नये. त्याच्यामुळे ऑफलाईन एक्झाम या कधी ना कधी घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहावं आणि म्हणूनच वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतला. ती जी समिती नेमलेली होती त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये मी ज्यावेळी तिथे रानडे इन्स्टिट्यूटला आलो होतो त्याच्यानंतर विद्यापीठाने जे काही ठराव झाले होते, जे काही ते सगळं माझ्यासमोर देखील मला दाखवलं.
त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यावेळी जो निर्णय होत होता विद्यापीठाकडनं त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून मी स्वतः हस्तक्षेप केला आणि तो थांबवला आणि त्याच्यानंतर याची पुनरावृत्ती होऊ नये अशा कडक सूचना आम्ही विद्यापीठाला दिलेल्या आहेत. नाही, मी स्वतः घेतला ना अहवाल. मी तेच सांगितलं की रस्तोगींची कमिटी नेमल्यानंतर सुद्धा मी विद्यापीठामध्ये आलेलो होतो. या संदर्भातली मी चौकशी केलेली होती. त्याच्यानंतर मॅनेजमेंट काउन्सिल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जी काही चर्चा झाली होती ती मी स्वतः रानडे इन्स्टिट्यूटमध्ये येऊन बंद केलेली होती. तसं व्हायला देणार नाही असं मी सांगितलं होतं आणि परत मी विद्यापीठामध्ये येऊन सांगितलं की अशा पद्धतीचा जर काही निर्णय घ्यायचा असेल तर शासनाची परवानगी घेऊनच झाला पाहिजे. वैयक्तिक कोणी असे जागा देण्याचे विकण्याचे निर्णय घेऊ शकत नाहीत.